गावाकडे आली तर तब्येत खराब झाली. बघा कसा अवतार झालाय माझा. एकाएकी तब्येत खराब झाली. खूप सर्दी डोकं दुखायला खूपच तब्येत खराब झाली. गावाकडचं वातावरण गावाकडे अचानक जायचं काम पडलं गावाला. काय झालं असं नक्की की आम्हाला अचानक गावाला जायचं काम पडलं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही बघा इथं रात्रीचे वाजलेले आहेत 10. तर आम्ही 10 वाजता तयारी केली आणि निघालो आहेत रेल्वे स्टेशनला, कारण स्टेशनवरून आम्हाला रेल्वे 11 वाजताची आहे. 11 वाजताची ट्रेन पकडून आम्हाला चाललो आहे आम्ही गावाकडे म्हणजे सासरी. तर सासरी निघालो. तर बघा माझी मुलगी आणि मी, आम्ही दोघीजण. माझ्या मुलीने चादरसुद्धा घेतली. तर वाटेतच बघा हे किती छान रंगवलं, मस्त फुलं लावले. सोनाराच्या दुकानाला सोनं स्वस्त झालं की काय काय माहिती, म्हणून लोकांनी सेलिब्रेट करायले. तर बघा माझे मिस्टर आणि माझी छोटी मुलगी समोर गेली आणि आम्ही नंतर मागून माझी छोटी मुलगी. रिक्षाची वाट बघता बघता आम्ही अर्ध्या मंदात आलो, पण रिक्षा काय लागत नव्हती कारण वेळ खूप झाला होता. नंतर कुठं मोठं रिक्षा लागली. नंतर रिक्षामध्ये बसलो आम्ही आणि निघालो होतो आम्ही माहेरच्या रस्त्याने. तर बघा रस्त्याने निघता छान असे अंधार झाला होता. गाड्याची गर्दीसुद्धा कमी झाली होती, कारण जशी रात्र होत जाते तशी गाड्याची गर्दीसुद्धा कमी होते. नंतर इथे मला बाबासाहेबाचं बोर्ड लावलेलं दिसलं आणि बाबासाहेबाचा पुतळा दिसला. तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर बघा आम्ही पोहोचलो आहे इथं रेल्वे स्टेशनला. माझे मिस्टर बघा तिथे तिकीट काढत आहेत. आता तिकीट काढायचं तर वेगळंच निघलं बाबा. आता मशीनमध्ये डायरेक्ट तिकीट काढावं लागते, कॅम्प्युटर चालवल्यावर. आपल्याला काय ते जमत नाही. त्याच्यानं माझे मिस्टर तिकीट काढले आणि त्यांनी आमच्या दोघांचे 2 तिकीट काढले आणि माझी मुलगी बघा तुम्हाला हाय बाय करते. नंतर आम्ही निघलो आतमध्ये निघलो ट्रेनकडं. तर इथं बघा ट्रेन काय अजून आलीच नव्हती, म्हणून आम्ही इथं बसलो होतो थोड्या वेळ. माझ्या मुलीसुद्धा कटाळून गेल्या होत्या, कारण ट्रेनची वाट बघता बघता ट्रेन आज खूप लेट झालेली आहे. तर बघा इथं दुसरी ट्रेन लागलेली होती पलीकडच्या साईडनं, पण ती आमची नव्हती. म्हणलं दुसऱ्या ट्रेनमध्ये उगीच कशाला बसून जायचं. तरी बघा ही ट्रेन इथून निघली होती. ती ट्रेन गेल्यानंतर मग आमची ट्रेन यायचं असे माझे मिस्टर बोलत होते. आम्ही वेट करत राहतो, वाट बघत राहिलो, पण ट्रेन यायचं काय नावच नाही. कारण आज काय झालं काय माहिती, ट्रेनला खूपच उशीर झाला. नंतर मग माझे मिस्टर न बॉटल आणली आणि ते बॉटल पाणी गिनी पित होते. तोपर्यंत म्हटलं येईल. मग काय ट्रेन आलीच नाही बाबा. मुली पण थकून गेल्या. चला म्हणलं काहीतरी टाईमपास करूया. मग आणली आईस्क्रीम आणि बसलोय आम्ही तिथं आईस्क्रीम खात. तर बघा तिघीजणी आम्ही आईस्क्रीम खात बसलो. तिघीच नाही, माझे मिस्टरसुद्धा खात बसले होते. तर म्हणलं चला काहीतरी टाईमपास. एवढी आईस्क्रीम खाईपर्यंत तरी ट्रेन येईल आपली. ट्रेन काही आलीच नाही, म्हणून आम्ही बसलो हळूहळू खात. म्हणलं एवढी संपेपर्यंत आली पाहिजे, नाही तर परत हे. बघा माझे मिस्टरसुद्धा आईस्क्रीम खात होते. ते बोलत होते तुम्ही सगळेजण दाखवताय तुम्ही आईस्क्रीम खाता आणि मला कुठं लपून ठेवता, म्हणून घुसले बाबा एकदाचे ते पण व्हिडिओमध्ये आले. इकून तिकून आईस्क्रीम खात दाखवत होते. तर आम्ही 4 जणांनी आईस्क्रीम खाल्ली. नंतर मग आमची आईस्क्रीम संपली, तरी पण काही अजून ट्रेनचा यायचं नाही. मग माझा मूड ऑफ झाला. माझ्या मुलींचं पण झोप तर खूप येत होती, कारण आम्ही आधी जेवण झाले की झोपून घेत असतो, पण ट्रेन काही येत नव्हती. मिस्टर बसले होते फोन बघत. नंतर आम्हाला इथं हे माणूस दिसला असा एक, त्याच्याजवळ कमरेला खूप मोठी तलवार होती आणि हातात धनुष्य होता. म्हणलं मारते काय कोणाला फेकून. इकून तिकून आली बाबा आमची ट्रेन. तर बघा ट्रेन आलेली आहे. तर आता बसतोय आम्ही ट्रेनमध्ये. तर बघा ट्रेन किती मोठी आहे. तर आम्ही लगे लास्टच्या डब्यात बसा म्हणलं. गर्दी पण खूप आहे, असं नाही आहे की कधी असं वाटते शाळा आहे तर गर्दी नसते, पण असं नाही आहे. तर चला बसूया. सासरला यायचं काम पडलं, तर आम्ही आलो सासरला होळीनिमित्त. चला म्हटलं थोडंसं, मुलींना सुट्ट्या होत्या शाळेच्या, त्याच्यामुळं म्हणलं लेकरं पण खेळतील आणि गावाकडे काम पण होतं मला, त्याच्यामुळं पण आली. तर बघा गावाकडे आली तर तब्येत खराब झाली. बघा कसा अवतार झालाय माझा. एकाएकी तब्येत खराब झाली. खूप सर्दी डोकं दुखायला खूपच तब्येत खराब झाली. गावाकडचं वातावरण गावाकडे तर खूप ऊन तपायला, एवढं ऊन तपायला भयंकर खूपच. आतापासून काय आमच्या इकडं पेरूचे आणि लिंबूचे लय मोठे झाड आहे, फुलाचे. पण ऊन कसं तपायला मग. बघ ना माझी तब्येतच खराब झाली, सर्दी झाली जाम लगी. अवतार पण बघ माझं डोक्याला अजून फणी नाही आहे. कंगवा नाही तुझ्या डोक्याला किती दिवस झाले कंगवा नाही? किती दिवस झाले? एक एक दिवस झाला का?
किती दिवस झाले तुझ्या डोक्याला? कालपासून कंगवा नाही ना? झिपऱ्या मोकळ्या सोलड्या सगळ्या. हां, तर बघू शकता हा आमचा बाहेरचा वाडा आहे. इकडं गावाकडं म्हणलं की ऊन पण खूप तपते आणि इकडं पाऊस असं पाण्याचं पण हे प्रमाण कमी आहे ना, त्याच्यामुळं मग ऊन खूप तपायलं. बघा बाहेर आम्ही झाडाखाली बसलो. हे झाडं येतं बघा, तर या झाडाखाली बसलोय. ते माझी मुलगी उन्हातच खेळती इकडं आली की. चल ना सावलीत होय ना, हे इकडं सावलीत. तर ह्याच्यामुळं आम्ही गावाकडे आलो कारण आम्हाला बांधकार कामगार योजनेचा फॉर्म भरायचा होता. त्याच्यामुळं मग गावाकडं यायचं काम पडलं आम्हाला अर्जंटमध्ये. कोणी कोणी बांधकार कामगार योजनेचा फॉर्म भरलाय ते नक्की सांगा. तर माझे डोळे गिळे सगळे भरून आले बघा, एकदम भरून आले सगळे डोळे. माझी मुलगी काय करते, पायपात पाणी भरते आणि पाणी खेळते. इकडं असलं की त्याला नांदच वेगळं, नाही तर तिकडं असलं की मस्त अभ्यासात राहते, अभ्यास करते, हे की नाही. तर कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेन की आम्ही रंगपंचमी कशी खेळली म्हणून व्हिडिओ नक्की शेअर करीन तुमच्या संग. तर मी एक व्हिडिओ फोटो टाकला सुद्धा आहे. आमच्याकडे बघितलं की असं वाटतं कोणते भूत आले है ना. असा व्हिडिओ छान रंगपंचमी खेळली. ते काय की तब्येत पण खराब झाली, तर तो पण व्हिडिओ नक्की टाकेन मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिले कोणी कोणी बांधकार योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला सर्वाला जर माझं सासरचं घर बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी एक मोठा व्हिडिओ नक्की टाकेन. तर चला बाय बाय सर्वांना, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर. बघा माझ्या पिऊनं मेहंदी काढली, हे बघा किती मोठी मेहंदी काढली आहे का, खूप मोठी मेहंदी काढली ना. लग्नाला जायचं तिला, आता कोणाच्या लग्नाला चालली एवढी मेहंदी लावून. तर चला बाय बाय सर्वांना.